स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काही बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू. बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून खरी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत हरणीसी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी बेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते स्त्रीजवळी तयाची करून या जुळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय होणे असे येते. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. जोळी चोळप्पा ते देवोन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावणी दृष्टोत्तरी ताडण करी भोवसाळ. हे ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातली. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाखविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमानी आज्ञा आपणा मिळाले. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्नात बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनासी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनी दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीच भिवोनी तैसनी गेले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या.
स्वामीची सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनिमोनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती, तेसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.